सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर चायना पाटील तर नॉन स्ट्रायकर एंडवर संकेत पालशेतकर तर गोलंदाजी मार्कवर बाबा मोरे. बाबा मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. डावकुरा गोलंदाज मागील मॅचमध्ये त्यांनी निश्चितच प्रभाव सोडला होता. 3 फलंदाजांना बाद केला होता आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये. तोच बाबा मोरे आपण पाहतोय. संकेत पालशेतकर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडवर आहे. गोलंदाज लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्कवर बाबा मोरे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू घेऊन चायना पाटीलसाठी स्टँडच्या मागे विकेटच्या मागे खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू बॅटचा संपर्क नक्की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट येतोय चायना पाटीलच्या विरोधात. एक डॉट चेंडू करताना आपण गोलंदाज बाबा मोरेला पाहतोय. निश्चितच आपण पाहतोय मागील मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चायना पाटील याने विकेट्सच्या मागे चांगली फटकेबाजी केली होती. स्कूप खेळताना पाहिला, रिव्हर्स स्वीप खेळताना पाहिला, फाईनली थर्ड मॅचमध्ये खेळताना पाहिला. तोच चायना पाटील पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. शफलो डीप जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील प्रयत्न चांगला आहे. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. व्हेरिएशन मैदानामध्ये बाबा मोरेचा आपण पाहतोय सलग 2 चेंडू आणि फलंदाजाला जखडून ठेवला आहे. चायना पाटीलला शांत ठेवलाय. ही मोठी कामगिरी आहे. निश्चितच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचा. 1 बाउन्सचा सिग्नल पंचांचा येतोय. ऑनली फॉर दी ओव्हर. या षटकामधील 1 बाउन्सर त्याचा वापर बाबा मोरे करून झालाय. यावेळी गुडलेचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आके. वन शॉटचा येतोय म्हणजे फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. संकेत पालशेतकर आणि आपण पाहतोय चायना पाटीलला कॉलिंग चांगलं केलं होतं पण पॉपिंग क्रीज जे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडवरून तिथे थोडंसं शॉर्ट रन चायना पाटीलचा. यावेळी देखील मी स्ट्राईप स्ट्रोक आके पण विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफिट सुपर फास्ट आके चेंडू सीमारेषाच्या बाहेर. चायना चायना पाटीलच्या बॅटमध्ये चेंडू आला. रडारमध्ये चेंडू आलाय. चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुढील चेंडू बाबा मोरेचा. यावेळी देखील सुंदर यष्टीरक्षण. लाजवाब यष्टीरक्षण आहे हडीफ रुबालेचा. सुंदर सुंदर चांगली कामगिरी मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला गोलंदाजी कमालीची, समोर फलंदाजी देखील तेवढाच ताकदीची, तर क्षेत्ररक्षण देखील कमालीचा आपण पाहतोय मैदानामध्ये. खबासाद आहे कारण की मोठमोठे खेळाडू चिपळूण परिसरातील या मॅचमध्ये आपण खेळताना पाहतोय. यावेळी देखील सुंदर चेंडू केलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेताना अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये बाबा मोरेची आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. या मॅचमध्ये देखील चांगला टप्पा हाताळलाय. डॉट चेंडूने हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. थोडासा आवाज वाढवा डीजे. हॅलो हॅलो. थँक्यू. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय जुने दिसानी गोलंदाजी मार्कवर येते. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन स्ट्रायकर एंडवर आहे संकेत पालशेतकर. मॅन फ्रॉम अबलोली आपण पाहतोय. गोहागर परिसरातील अबलोली मधून बिलॉंग करणारा हा खेळाडू स्ट्रायकर एंडवर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील डॉट आहे. सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं हैदर 11 वाघिवरे संघाला अशाच प्रकारची गोलंदाजी करताना या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची गोलंदाजी चालू आहे. अचूक टप्पा वापरला जाते. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केले बावा मोरेने. पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना जकडून ठेवला. यावेळी जुने दिसानी संकेत पाल शेतकर फ्री होम डिलिव्हरी विकेट नंबर पहिला. संकेत पाल शेतकर बॅक टू पवेलियन. भागर चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये सर्वात उत्कृष्ट फलंदाज चा पारितोषिक ज्याच्या नावावरती आहे तोच यश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती यश लोखंडे मैदानामध्ये दाखल झालाय. संकेत पालशेतकरची पारी आपण संपुष्टात येताना पाहतोय. सलामीसाठी गेला आणि निश्चितच काही प्रभाव या मॅचमध्ये त्याने सोडला नाही. डकचा स्वीकार झाला. 2 चेंडूंमध्ये 0 धावा बनवतो माघारी परतलाय. चायना पाटील लॉर्ड स्ट्रायकर एंडवर मागील मॅचचा हिरो या मॅचमध्ये शांत आहे कारण की फलंदाजी गोलंदाजी आपण उच्च दर्जाची पाहतोय. गोलंदाजांकडून चांगला टप्पा. गोलंदाज जुने दिसानी राईट अम ओव्हर द विकेट यश लोखंडेसाठी. यावेळी स्ट्रोक चांगला. पुन्हा एकदा फ्री होम डिलिव्हरी. मागील चेंडूवरती देखील आपण पाहिला होता प्रणयने कॅच पकडला होता. प्रयागने कॅच पकडला होता. या मॅच मधील या चेंडूवरती देखील सलग दुसऱ्या चेंडूवरती ॲक्शन रिप्ले पाहायला मिळत आहे. मागील चेंडू देखील कव्हर सीजनमध्ये गेला होता. हा चेंडू देखील कव्हर सीजनमध्ये गेला होता. मागील चेंडूवरती देखील तोच क्षेत्ररक्षक. या चेंडूवरती देखील तोच क्षेत्ररक्षक. यश लोखंडे बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश वेदरे दाखल होते. जुने दिसानीसाठी पारितोषिक ऑन आहे वाजिदभाई रुमानी यांच्याकडून. जर जुने दिसानीने या स्पर्धेमध्ये दुसऱ्या हॅट्रिक पटकवली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश वेदरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅप्टन मागील मॅचमध्ये ज्यांनी सामना जिंकवला. संघावरती मोठा संकट असताना ज्याने फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी प्राप्त करून दिले तोच प्रथमेश वेदरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी आपण प्रथमेश वेदरेची पाहिलेली आहे. अनेक स्पर्धांमध्ये मागील मॅचमध्ये फिनिशिंग टचेस दिले होते. यावेळी पुन्हा एकदा प्रमोशन मिळाली आहे बॅटिंग ऑर्डरमध्ये. 4थ्या क्रमांकावरती तो मैदानामध्ये दाखल झालाय. पॉवर प्लेच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक. ऑन अँड हॅट्रिक गोलंदाज जुने दिसानी ओव्हर द विकेट प्रथमेश वेदरेसाठी. पहिला चेंडू हलक्या हाताने केला. हलक्या हाताने केला. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. गॅप मध्ये अमान बगदादी चेंडू गाडी येतोय. क्षेत्ररक्षण सुंदर झालाय. टाळ्या वाजतात. लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. लाजवाब एफर्ट अमान बगदादीच्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. मोठ्या खिलाडी निश्चितच मोठ्या संघामध्ये कमी वयामध्ये मोठा नाव करणारा खेळाडू. चिपळूण परिसरातील नामवंत खेळाडू आपण पाहतोय आणि ज्याची चर्चा संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये होते तोच अमान बगदादी. एक उगवता तारा, एक उगवता सितारा, एक उगवता ऑलराऊंडर आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जाते पण धावा रोखू शकला नाही. 3 धावा या चेंडूवरती मिळालेत. 3 धावाने संघाचा धावफलक देखील 8 वरती पोहोचलाय. चायना पाटील स्ट्रायकर एंडवर. पॉवर प्लेचा पुढे चेंडू जुने दिसानीचा. यावेळी लॉफ्ट केलाय. स्ट्रेट बॅट केलाय. एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स. चौकार. चायना पाटील. मैदानामध्ये चालू आहे. चायना पाटील 2 चौकार लावलेत. मिडॉन वरती नवीन क्षेत्ररक्षक पहा कोण आलाय. दत्तू सावंत मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. हैदर 11 वाघिवरे संघामध्ये दत्तू सावंतला देखील आपण खेळताना पाहणार आहोत. सावडे परिसरातील अनेक नामवंत खेळाडू आपण या संघामध्ये पाहतोय. सवसेल हॅलो चेक हॅलो.
षटक क्रमांक दुसरा संपलाय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. चांगला फिनिश या षटकाला गेलाय चायना पाटील आणि या प्रथमेश वेद्रेने. प्रथमेश वेद्रेच्या बॅटमधून 3 धावा आले. त्याने स्ट्राईक रोटेट केली. चायना पाटीलला स्ट्राईक दिली आणि चायना पाटील आपली रेंज दाखवून देतोय, आपली क्लास दाखवून देतोय. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर तर दुसरा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक विकेट्सच्या समोर तर दुसरा विकेट्सच्या मागे. सुंदर बॅटिंग, सुंदर क्लास आणि आपली रेंज, आपली क्षमता, आपला टॅलेंट चायना पाटील मैदानामध्ये दाखवतोय. मागील मॅचचा हिरो देखील आहे. जर्सी देखील त्याच्याकडे पहा, आपण पाहू शकता. मागील मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला, तोच नॉन स्ट्रायकर रेडवर. यावेळी तिसरा षटक, वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा. बावा मोरे गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रथमेश वेद्रे पहिला चेंडू, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. धावसंख्या 16 धावांवरती आहे. पहिल्या षटकानंतर 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, एकूण 16 धावा धावफलकावरती आहेत. ब्लॉक ऑन मधला चेंडू खोदून काढलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होतोय. दत्तू सावंत आहे. चेंडू खाली. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर आणि बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल आहे. कॉलिंग देखील चांगली आपण पाहतोय. प्रथमेश वेद्रे आणि चायना पाटील या दोघांच्या दरम्यान या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. दोन धावांनी संघाचा धावफलक देखील 18 धावांवरती ट्रॅव्हल. प्रथमेश वेद्रे बेस्ट्राईबा. चेंडू बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक चेंडू चांगला. पंचांचा इशारा. लेग बायस येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते, लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. प्रथमेशच्या खात्यामध्ये नव्हे तर ही धाव नील नाईट्स गुहागर संघाच्या खात्यामध्ये जुळेल. 2 विजेता संघ हैदर 11 वाघिवरे आणि नील नाईट्स गुहागर या 2 संघांना आपण खेळताना पाहतोय. जो जिंकेल तो पुढील सामन्यासाठी क्वालिफाय होईल. जो हरेल तो येणारा सामना SP 11 वाघिवरे आणि गुड मॉर्निंग रत्नागिरी या 2 संघांमधील विजेता संघाबरोबर खेळेल. निश्चितच आपण पाहतोय बिग बॅश पद्धतीचा हा लॉट्स आहेत, ज्यामध्ये प्रथम 2 विजेता संघांचा बॅटल. बाबा मोरे समोर चायना पाटील. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. ऑफ स्टंपच्या खूपच बाकीरून चालणारा चेंडू. पंचांचे हात समांतर आहे. धाव अवांतर. वाईटच्या स्वरूपात 1 राव. एका धावेने संघाचा धावफलक देखील पुढे जाताना पाहतोय. 20-20 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रोग्रेसिंग थर्ड ओव्हर. बावा मोरे गोलंदाजी मार्कवर. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हॅलो चेंडू बॅटचा संपर्क. पुढे एकदा बाबा मोरे गोलंदाजी मार्कवर. समोर चायना पाटील. स्क्वेअर ऑफ द विकेट गेलाय. सौरभ चेंडूवरती येतोय. पहिली धाव चलत गतीने घेतली. दुसरी धाव देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली फेक देखील केली होती, पण थोडासा टप्पा पडल्यानंतर बाउन्स त्या चेंडूला मिळाला. मागे महफूज शिवकर. दत्तू सावंत आपण पाहतोय ऍक्शन मध्ये येतोय. दत्तू सावंत गेम अवेअरनेस ला जवाब आहे या खिलाडीला. कमी वयामध्ये जास्त चर्चेमध्ये हा खिलाडू आहे. तोच दत्तू सावंत. सावंत परिसरातून बिलॉंग करणारा खिलाडू, ज्याने रत्नागिरी जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय, तोच खिलाडी आपण पाहतोय दत्तू सावंत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी आपण पाहतोय चायना पाटील बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गुहागरचा टायगर मिस्टर 360 कुंदन रोहिलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. चायना पाटील बॅक टू पवेलियन. गडी क्रमांक 3 माघारी परतलाय. या ओव्हरमध्ये बाबा मोरेला आणखी एक
दत्तू सावंत गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. एक व्यक्ती कोट्यातील पहिला स्वागत देखील पहिलं षटक घेऊन स्वागत देखील 23 स्कोर कार्ड वरती 23. एकोणसाठ धावांची
गुड मॉर्निंग रत्नागिरी संघाच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होते, त्यामुळे रत्नागिरी संघ गुड मॉर्निंग रत्नागिरी SP11 वाघिवरे आपण टॉससाठी यायचे. आत्तापर्यंत 2 सामने आपण पाहिलेत. तिसरा सामना मैदानावरती सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळते. हैदर 11 वाघिवरे आणि अनिल नाईट ग्वागर या 2 संघादरम्यान. दोन्ही संघांनी एक सामना जिंकला आहे आणि त्यानंतर आता 2 पराभूत झालेल्या संघाविरुद्ध, अर्थात 2 संघ एकमेकांविरुद्ध असतील. SP11 वाघिवरे आणि गुड मॉर्निंग रत्नागिरी. दोन्ही संघाच्या कॅप्टनना शेवटचा कॉल असेल टॉससाठी. गुड मॉर्निंग रत्नागिरी. दत्तूचं देखील स्वागत असेल. काल मलकापूरला जाऊन त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. दत्तू रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी देखील त्यांनी यापूर्वीचे पर्व गाजवलं होतं. आणि आता यानंतर होणारा जो सामना आहे गुड मॉर्निंग रत्नागिरी आणि SP11 वाघिवरे, दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, शेवटचा कॉल असेल दोन्ही संघ नायकांना. मला वाटतं कॅप्टन रेडी आहेत. आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या किंवा टॉस बॉक्सच्या दिशेने यायचे. अनिफभाई साबळे यांच्या शुभ हस्ते यावेळेला टॉस केला जाईल. मैदानाचा सामना सुरू करा आणि बाटा चला मैदानावरती. 59 धावांची आवश्यकता. म्हणजे मला टॉस दिसतो स्क्रीन जरा असं करतोस की थोडं बाकडं करतोस का? मला तो स्कोर ॲड करायचा. आता हे कर, पण मला जे काय होतंय ना ते तरी दिसतं म्हणजे. आणि शेवटी आता आपण मैदानाच्या बाहेर बोलून करायचं नाही. मग कुठली जुनी गाणी लावली तरी चालेल आणि जरा क्रिकेटसाठी रिलेटेड असलेली गाणी की त्यामुळे मजा येईल. SP11 संघाने जिंकला टॉस. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. मैच क्रमांक 4. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. पहली गेंद पर ऑन साइड पर खेल दिया. स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात. 1 रन लेने का मौका. हनीफ रबानी ने पहले मैच में 27 रन बनाए थे और गेम चेंजर खिलाड़ी मैन ऑफ द मैच का खिताब इनको मिला था. 59 रनों का टारगेट है. 59 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो देखना बहुत ज़रूरी. हनीफ रबानी का खाता खुलता हुआ. बल्लेबाज साइल ऑन स्ट्राइक और कुंदन गेंदबाजी कर रहे हैं. सेटमेंट पॉइंट कवर. एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात. इस बार अच्छा स्ट्रोक है. काफी ऑफ टाइम के बाहर से पर सिंगल. दूसरी गेंद पर सिक्सर. तीसरी गेंद पर बिंदी. जीतने के लिए 59 रनों की ज़रूरत है और काफ़ी सारे दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर कुंदन तैयार. राइट अप ओवर द विकेट. इस बार ऑन सेट पर पूल किया. दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद. कैच छूटा है. कैच छूटा. सपना टूटा. मुकद्दर रूटा. गेंदबाज का दिल टूटा, क्योंकि यहाँ देखिए मौका था. मिड विकेट पर खिलाड़ी है, उन्होंने एक आसान कैच को छोड़ा है. जीवन दान मिला.
ये मेरे हिसाब से लड्डू था, शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं है। बेस वर्सेस बेस की लड़ाई है। स्विंग एंड मिस, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। अच्छी गेंद थी कुंदन की। पहले ओवर का खेल, स्कोर कुल मिलाकर 8 रन। ओवर पहला प्रगति पर है। पावर प्ले ऑन और अच्छा बैटर देखने का मौका मिलेगा। नील नाइट गॉगर और SP11 वागुरे। हैदर 11 की टीम मैदान के अंदर है। SP11 वागुरे और गुड मॉर्निंग चौथा मुकाबला खेलेंगे। स्कोर 9। पहले ओवर का खेल। पहले ओवर में एक सिक्सर जरूर आया बल्लेबाज साहिल के बल्ले से। आइए छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। डीजे मास्टर। अब्दुल रहीम साबळे यांचं देखील शुभ आगमन झाले। सर आपलं सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम, हम आपका दिल के गहरे से कर रहे हैं वेलकम। आफ्टर 1 ओवर स्कोर 9, परेश अपने बोरिंग बार पर तैयार है। ऑफ टॉप के बाहर हवा में गेंद है, प्रथमेश ने कैटलॉप का और बल्लेबाज रुमानी साहब की पारी समाप्त। पहले विकेट। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए नाजिम और एक तरफ परेश को सफलता मिली है। प्राइस विकेट। अनीप पहले मैच में मैन ऑफ द मैच रहे थे, उनका विकेट गिर गया और बहुत बड़ा झटका लगा है इधर 11 वागुरे टीम के उम्मीदों को। तो अब नए बैटर फॉर्म में खिलाड़ी है नाजिम। एक तरफ परेश को विकेट मिला तो इनका कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है। तीसरे दिन का खेल आप देख रहे हैं और 2 टीमें इधर 11 वागुरे बनाम नील नाइट गॉगर। स्ट्राइक रन पर नाजिम। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, हवा में पॉइंट पर खिलाड़ी तैनात, विकेट गुच्छे में आ रहे। दूसरे जब तिरुपति साबरडी की टीम खेल रही थी तो दत्तू की कमी खली, लेकिन दत्तू कहाँ थे? मलकापुर में आइकॉन, बतौर आइकॉन खिलाड़ी इनको खेलने का वहाँ मौका मिला और उनकी टीम जो है ना वो चैंपियन बनी है। अब फिलहाल देखिए इस मुकाबले में हालात थोड़े खराब है। 9 पर यह दूसरा झटका लगा और लगातार 2 झटके परेश ने दिए हैं। काफ़ी ऑफ टाइम के बाहर और अच्छी गेंद थी, ये बहुत अच्छी गेंद थी। पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे और बल्लेबाज नाजिम की बात करें तो थोड़ा अवे बल्लेबाजी शरीर से दूर खेले। स्कोर 9 रन। कीर्तिमान के दहलीज पर परेश क्या दूसरी हैट्रिक प्राप्त करेंगे वो देखने वाली बात है। गॉगर एक्सप्रेस अपनी बॉलिंग मार पर तैयार है कॉम्बॉक्सन से गेंदबाजी करने के लिए। मैन इन फॉर्म दत्तू सावंत नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। एक अच्छा बैटल, अच्छा कॉन्टेस्ट देखने का मौका मिलेगा। ऑन सेट पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, डिस्को लेग पर खिलाड़ी तैनात है। पॉइंट कवर, स्टक कवर, मिड ऑफ। तेज रफ्तार के गेंद अंदर आई, गेंद को ऊपर ड्राइव जरूर किया कवर क्षेत्र में। बहुत अच्छी गेंदबाजी गॉगर एक्सप्रेस परेश द्वारा। स्कोर डबल फिगर में पहुंच चुका है 10।
और टारगेट देखिए 59 रनों का टारगेट है। दोपहर का सत्र बिल्कुल इस वक्त चल रहा है। ये मुकाबला समाप्त होने के बाद FC11 वागुरे और गुड मॉर्निंग रत्नागिरी के बीच होगा और एक बहुत बड़ा घमासान, एक बैटल देखने का मौका मिलेगा। स्कोर फिलहाल 10 रन 10-2 अपनी बोरिंग मार्ग पर बरिश तैयार। आउट, बल्लेबाज आउट। साहिल बैक टू द पैवेलियन चले गए और ये विकेट जो बहुत महत्वपूर्ण था। ये फॉर्मेट ऐसा है जिसमें विनर विनर का मैच चल रहा है। अगर एक टीम जीतती है तो बिल्कुल आगे बढ़ने का मौका मिलेगा, एक टीम हारती है तो दोबारा खेलने का मौका मिलेगा, लेकिन वो चांस को लेने वाला है, वो चांस नहीं लेने वाले। आपको ये मैच जीतना है और थोड़ा सेफ बनना है, सेफ रहना है। तो दत्तू सावंत के ऊपर सबकी निगाह रहेगी। नए बैटर मैदान के अंदर आए। प्रयाग थोड़ा लेट, मतलब लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, हवा राइट हैंडर के ऑनसाइड की तरफ बह रही है और इसीलिए मुझे लगा थोड़ा लेट उनको मैदान के अंदर उतारा गया। और चिपलुन प्रीमियर लीग में 2 बार मैन ऑफ द सीरीज रहे खिलाड़ी, 1 बार शतक इन्होंने जड़ा था। बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, कमाल के खिलाड़ी है, लेकिन हवा के खिलाफ जाके आपको बल्लेबाजी करनी है। प्रयाग यादव मैन फ्रॉम रावलगांव, दत्तू सावंत मैन फ्रॉम साबरडे और फिलहाल परेश ग्वागर एक्सप्रेस तूफानी गेंदबाजी कर रहे हैं। और इस वक्त ग्वागर एक्सप्रेस पटरी पर है, बल्लेबाजों की गाड़ी पटरी पर नहीं है। स्कोर 10 रन। फील्डिंग में तब्दीली करे। लॉन्ग अप पर जो खिलाड़ी है वो बॉडी लाइन की तरफ और स्क्वायर लेग पर खिलाड़ी इस वक्त बॉडी लाइन पर। प्लान तो प्रयाग के लिए भी बना हुआ है। सुंदर स्ट्रोक, खिलाड़ी पॉइंट पर, शॉट अच्छा था, टाइमिंग बहुत अच्छा था, लेकिन प्लेसमेंट नहीं था। प्रेशर बनाने का पूरा प्रयास इस वक्त गेंदबाज की तरफ से। टिप ऑफ टाइम के बाद थोड़ी गेंद नीचे रही है और प्रयाग यादव ने लेदर बॉल का बिल्कुल जो बेसिक का लेदर बॉल का खास करके कोचिंग जो होती है ना, उसमें 2-3 साल बहुत अच्छा काम किया है। परेश रिवर्स स्विप खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, चाहे तो रन बन सकता था, दत्तू सावंत ने मना किया। ओवर की बात करें तो फिलहाल इंपॉर्टेंट दूसरा ओवर समाप्त हुआ। स्कोर 10 रन 3 विकेट के नुकसान पर। कहानी इंटरेस्टिंग है। इस ओवर की बात करें तो केवल 1 रन और 3 विकेट चटका परेश ने बहुत महत्वपूर्ण ओवर था। ये डीजे मास्टर एक गाने के साथ बिल्कुल वापस आएंगे। डीजे मास्टर आपको आना है गाने के साथ, लेकिन टेक्निकल इशू है कुछ लग रहा है मुझे। थैंक यू, वेलकम बैक। एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं शब्बीर भाई अलवी चषक 2024, 1 लाख की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी। और फिलहाल आज का दिन बहुत इम्पॉर्टेंट है। इधर 11 वागेर टीम के लिए टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। नील नाइट ने बनाए 58 रन और वागेर के सामने 59 रनों का लक्ष्य रखा गया। अब गेंदबाजी में चंद्रकांत, मुझे याद है पवन तलाव के मैदान पर जब उस्मान बल्लेबाजी करने के लिए आए थे, पिछले साल के मैं कहानी बता रहा हूँ, और विजय पावले जैसे धुरंधर खिलाड़ी थे, उस्मान को एक बार भी देखे उठने का मौका नहीं दिया था, इस खिलाड़ी ने हिलने का मौका नहीं दिया था। ऑफ स्टंप के बाहर विकेट कीपर के रिएक्शन यही बता रहे कि ये था कुंदन, या खेळाडूला मी स्लीपरवरती खेळताना पण बघितलंय, परंतु अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, क्रिकेटचा फॉर्मॅट बदलत असेल त्याचा खेळ कधी बदलत नाही। सदाबहार खेळाडू आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती परिस्थिती अनुकूल कशी करायची ही खेळाडूला खूप चांगली माहिती आहे। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी तो खेळला आहे। अपनी बोरिंग पार पर गेंदबाज चंद्रकांत, स्कोर रुका हुआ 10 रन। यहाँ प्रेशर बनाया है, दबाव बिल्कुल बनाया है गेंदबाजों ने।
तो ओवर की कहानी समाप्त हुई। तीसरे ओवर की पहली गेंद पर बिंदी और जीवन दान मिला दत्तू सावन को। यहां अच्छा स्ट्रोक है, लेकिन क्या भाग्य का साथ मिलेगा? बिल्कुल अच्छा स्ट्रोक, फ्लैट गेंद बाउंड्री लाइन के बाद। चंद्रकांत अपनी बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे दत्तू इस सिक्सर के साथ इरादे को स्पष्ट करते हुए। लेग ब्रेक गेंद है और क्या कमाल का स्ट्रोक था। 16 गेंदों में 43 रन ये मुकाबला जीतने के लिए, और फिलहाल स्कोर है 16। 16 रन स्कोरबोर्ड पर है, 16 गेंदों का खेल आना बाकी है और 43 रन आपको जीतने के लिए चाहिए। एक कॉन्टेस्ट है, एक कॉन्टेस्ट बिल्कुल है मैदान के अंदर। टिप्पा खाने के बाद घुमा मिलता बाद दत्तू सावंत चांस ले रहे, चैलेंज कर रहे हैं वाइट बॉल के लिए। टीवी एम्पायर थोड़ा बिजी हो जाएंगे। कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग, और स्कोर फिलहाल रुका हुआ। लेग ब्रेक गेंदबाजी हो रहे हैं, चंद्रकांत ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। देखिए खास करके दत्तू को लगा कि टिप्पा खाने के बाद ज़्यादा घुमा मिला, लेकिन करीब से गेंद, दत्तू के करीब से गेंद ये बाहर निकल गई थी। स्कोर 16। ओवर फिलहाल तीसरा प्रगति पर। इस ओवर की अगली गेंद और साइड पर अच्छा स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी तैनात। या ठिकाणी लाईव्हची टीम आहे ते बंद करणार बघा। हा शॉट खेळलाय, हा शॉट खेळत असताना तिथे झेल आली, तुम्हाला कळलं की विकेट गेलंय, त्यापूर्वी तुम्ही गाणी ऑन बॅकग्राऊंडला केलं तर आमचा अपडेटर काय करेल, तर ते गाणं तुम्ही लावल्यामुळे आमचा आवाज बंद करून टाकणार। तुम्हाला मी या ठिकाणी सांगेन की आता तुम्हाला गाणं तर रेडी राहा, सगळं सेटअप करून ठेवा आणि मग गाणे वाजवा, तर कॉमेंट्री पण जाईल, छान पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट पण होईल, नाहीतर मग मजा येणार नाही। खूप चांगली गाणं वाजवताय तुम्ही, फक्त त्याचं टायमिंग, हा टायमिंगचा खेळ। आता बघा इथे टायमिंग बॅट्समनचं खराब झालं, परिणामतः दत्तूला डगआउटमध्ये यावं लागलं, विकेट गेलेलं आहे। आत्ता डीजे मास्टर तुमची वेळ झाली, एक गाणं घेऊन या, सुंदर गाण्याने आपण परत येऊया डीजे मास्टर। मित्रा राग बनू नको, कारण काही लोक अगदी कतार दुबईहून देखील ही स्पर्धा बघतात, त्यामुळे त्यांना क्रिकेटही बघायचं आहे, आम्हाला गाणी एन्जॉय करायची आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे आपली एक टीम आहे, चंद्रकांत सुरेख गोलंदाजी। ज्यावेळेला उस्मानला या खेळाडूनं नाचवलं होतं चंद्रकांतनं, मला वाटतं त्याच्या आयुष्यातला तो एक वेगळा क्षण, एक मोठा क्षण असेल पवन तलावाच्या मैदानावर। तर तेच विजय पावलेसारखा धुरंधर खेळाडू आला होता, परंतु ते फक्त एकच मॅच खेळले, अपसेट केला होता गॉगरच्या संघानं। यावेळेला मोठा फटका तर खेळा, बघूया काय करताय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? नाही, यावेळेला झेल तर होणार नाहीये। प्रथमेश संघाचा नायक, संघाचा नेता, यावेळेला चेंडूच्या मागे, परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू आलेला नाही आहे। धावफलकावरती एकूण डावा आहेत 18 आणि आत्तापर्यंत 3 षटकांचा खेळ, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6ची सरासरी, 12 चेंडू 41 धावा असं समीकरण आहे। ऐकू एक मधुर संगीत, त्यानंतर परत येऊया। असा गेलो आणि असा आलो।
यानंतर अत्यंत महत्त्वाचा सामना मॅच क्रमांक 4 SP11 वाघेवरे आणि गुड मॉर्निंग रत्नागिरी. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. उसेत आता वेगळ्या भूमिकेमध्ये. उसेतने मला एक चांगली माहिती सांगितली की मी पहिला स्कोरर होतो, परंतु एखाद्या चांगल्या माणसाच्या संपर्कात आलो, स्कोरिंग प्रारंभी बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करते हुए देखा. आज पहले मैच में वो पहले पायदान पर आए थे, लेकिन अभी ये दूसरा मुकाबला जिसमें नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए. अब ये बोलें कि ये 5 नंबर पर क्यों है, क्योंकि आवाज़ जो है ना राइट हैंडर बल्लेबाज के ऑन साइड पर बह रही है और लेफ्ट हैंडर के लिए थोड़ी मुश्किलें हो सकती है. इसके कारण थोड़ा ऊपर और जो कि लेट इनको भेजा गया था. महफूज थोड़ा दबाव महसूस करते हुए मैदान के अंदर. स्कोर बिल्कुल जीतने के लिए चाहिए. 11 गेंदों में 41. अमन कदम बहुत अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. टिप बिल्कुल ऑफ टर्म के बाहर अक्रॉस करने की कोशिश, ऑन साइड पर खेलना चाहते थे. लेन बहुत अच्छी थी. बीट में बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई अवसर नहीं. स्कोर 18. अब आपके पास गेंदे शेष 10. 41 रनों की जरूरत. और एक अच्छी गेंद कट करना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है. सुंदर गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में अमन कदम द्वारा. 9 गेंदों का खेल, 41 रनों की जरूरत है. 3 अच्छी गेंदें अमन कदम की. इसके बाद में ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लेकिन खिलाड़ी तैनात. एक हाथ से कैच. क्या बात है परेश, ऐसे कैच लपकते नहीं चिपकते हैं. अद्भुत उच्च कोटि की फील्डिंग का बॉडी लाइन पर परेश द्वारा. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन. सागर एक्सप्रेस जिन्होंने किया इंप्रेस. 1 ओवर 1 रन एंड 3 विकेट. और उसके बाद में उच्च कोटि की फील्डिंग, अनबिलीवेबल फील्डिंग परेश की बॉडी लाइन पर. एक वक्त ऐसा लग रहा था वो आसानी से कैच लपक लेंगे, लेकिन उसके बाद में उनका बॉडी का बैलेंस थोड़ा चला गया था. एक हाथ ऊपर किया, राइट हैंड में बिल्कुल वो हाँ गेंद आई, एक हाथ से शानदार कैच. अद्भुत फील्डिंग का नजारा मैदान के अंदर परेश द्वारा. स्कोर रुका हुआ 8 रन. शानदार गेंदबाजी अमन कदम द्वारा. और अब दोबारा आई गेंद, लेकिन अंपायर का क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है. 4 रन मिलने वाले या 2 रन. इम्तियाज गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई, बॉडी लाइन के बाहर बिल्कुल चली गई. तो 4 रन मिला मौका और जड़ दिया. शानदार चौका. डीजे मास्टर. छह गेंदों का खेल, 37 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए. SP11 वाघेवरे गुड मॉर्निंग रत्नागिरी, आपको तैयार रहना है. अगर आप थोड़ा आगे आके खड़े रहेंगे तो और बेहतर हो जाएगा. SP11 वाघेवरे, मैं समझ सकता हूँ आप पेड़ के नीचे बैठे हुए हैं. वहाँ हवा बहुत अच्छी आ रही है, लेकिन अब कड़ी धूप में आपको फील्डिंग भी करनी है. तो चलिए आइए, अब 6 गेंदों का खेल, 37 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और अपनी बोरिंग पार पर गेंदबाज तैयार. चंद्रकांत 1 ओवर 8 रन 1 सफलता. इस बार लेग ब्रेक गेंद थी. टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद को इंसर पर खेल दिया. कनेक्शन अच्छा नहीं है. 1 रन लेने का मौका. जहां परेश है वहां गेंद है. और स्कोर फिलहाल जीतने के लिए 5 गेंदों में 36 चाहिए. तो पूरी तरह से आज डोमिनेट किया गेंदबाजों ने. नील नाइट गुहागर बहुत अच्छा प्रदर्शन रहा. स्कोर 23 रन 23. अपनी बॉलिंग मार पर चंद्रकांत तैयार. ओहो क्या बात है. 100 सोनार की, 1 लोहार की, 4 खाने चित. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन.
धावपलकावरती आता समीकरण आपण बघितलं तर 4 चेंडू आणि 36 धावा. अनेक गाणी आता आमचे डीजे ऑपरेटर वाजवत आहेत. तुम्ही पाहिलं तर गाणी रायगडमधली वाजतायत, गाणी आपण भिवंडीमधली वाजतायत आणि ती विशिष्ट खेळाडूंवरती वाजतायत. मग कोकणातल्या खेळाडूंवरती गाणी का वाजत नाहीत? कोकणातल्या खेळाडूंचं नाणं कणकणीत वाजत नाही का? हाही प्रश्न आहे. बघूया आता या ठिकाणी रायगडमधले खेळाडू आहेत, डोंबिवलीमधले खेळाडू आहेत, पालघरमधले खेळाडू आहेत, मुंबईमधले खेळाडू आहेत. या खेळाडूंवरती आज टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंवरती गाणी आलेत. हा फटका तर खूप चांगला आहे, परंतु संकेत चेंडूच्या खाली अप्रतिम झेल, त्याने पकडलाय झेल, बॅटरचा संपलाय खेळ आणि आता एका गाण्याची झाली वेळ. के बाहर चले गए और 3 स्टंप दिखाई दे रहे थे, वहां से गेंद पीछे चली गई. SP थँक्यू व्हेरी मच. अगदी वेळेत तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहात, कारण आत्ता तुम्ही वेळ वाचवलात ना तर उर्वरित सामन्याकरता जास्त षटकं तुम्हाला खेळायला मिळतील. यावेळेला अत्यंत दर्जेदार खेळ निश्चितच आपण पाहिलं आहे. नील नाईट गॉगल संघाचा त्याच्यामुळे चांगला